एसीबीसी अंतर्गत मराठा समाजाला देण्यात आलेल्या 10% आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयाच्या पूर्ण पीठासमोर सुनावणी पार पडली। पुढची सुनावणी 4 ऑक्टोबरला होणार आहे। राज्य सरकारने केलेला एसईबीसी कायदा घटनाबाह्य आहे, हा कायदा रद्द करा ही मागणी करणाऱ्या याचिका हायकोर्टात दाखल झाल्या। सर्वोच्च न्यायालयापर्यंत हा विषय पोहोचला। अखेर सर्वोच्च न्यायालयाने मुंबई हायकोर्टाला पूर्ण बेंच समोर सुनावणी घेण्याचे आदेश दिले। त्याप्रमाणे पहिली सुनावणी आज पार पडली। 4 ऑक्टोबरला पुढची सुनावणी। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाब यांच्याशी बोलूया। प्रशांत, काय अधिक सांगाल? पण आपल्याला माहिती आहे, खरं तर हा विषय जो आहे हा अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानं पूर्ण पीठाची नियुक्ती करण्यात आलेली आहे। आजचा दिवस जो अत्यंत महत्त्वाचा होता, कारण मुळात मराठा समाज हा मागास नाहीये, त्यामुळे त्यांना आरक्षणाची गरज नाही हा याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद, त्यांच्या वतीनं प्रदीप संचेती यांनी केलेले आग्रही युक्तिवाद, याला डॉक्टर बिरेंद्र सराफ जे महाधिवक्ता यांनी दिलेलं उत्तर हे सगळ्यात महत्त्वाचं निरीक्षण कोर्टाने आज नोंदवलं असावं। 25% म्हणजे की या महाराष्ट्रामध्ये 28% हा मराठा समाज आहे, त्यातले 25% हे आर्थिकदृष्ट्या गरीब असल्याचं महाधिवक्ता डॉक्टर बिरेंद्र सराफ यांनी स्पष्ट केलं। आणि हाच सगळ्यात महत्त्वाचा आहे। खरं तर पूर्ण पीठानं थेट विचारणा सुद्धा केली होती की सध्या मराठा समाजाला 2 प्रकारची आरक्षणे उपलब्ध असल्याचं दिसतंय, मग सरकारनं यापैकी कोणतं कायम ठेवायचं याबाबत निर्णय घेतला आहे का, हा सगळ्यात महत्त्वाचा आजच्या सुनावणीतला प्रश्न। कारण न्यायालयाच्या या थेट प्रश्नामुळे राज्य सरकारची भूमिका ही सगळ्यात महत्त्वाची मानली जाते। म्हणजे मराठा समाजातील पात्र लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार असं जरी सांगितलं असलं तरी हैदराबाद गॅझेटच्या आधारे मराठा समाजातील व्यक्तींना कुणबी म्हणून नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे। हा जो महाधिवक्तांनी युक्तिवाद केला, याच युक्तिवादामुळे हा आरक्षणाचा गुंता वाढलाय, अशा प्रकारचं निरीक्षण हे आज कोर्टानं नोंदवलंय की काय, असा प्रश्न आज सुनावणीमध्ये सगळी सुनावणीला तोंड देत असताना समोर आला। खरं तर मराठा समाजाला 10% आरक्षणाव्यतिरिक्त कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे त्यांना ओबीसी आरक्षणाचाही मार्ग खुला करण्यात आलाय। आणि याच मुद्द्यावर कोर्टाने 2 आरक्षण हा मुद्दा उपस्थित केलाय। याचमुळे कायदेशीर आणि सामाजिक वाद वाढण्याची चिन्ह आहे, अशा प्रकारची सुद्धा बाजू ही याचिकाकर्त्यांच्या बाजूने ॲडव्होकेट प्रदीप संचेती यांनी मांडली। आणि राज्य सरकारने आरक्षणाचा हा दुहेरी लाभ रोखला नाही तर राज्यातल्या इतर मागासवर्गीय समाजांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर असंतोष उसळण्याची शक्यता आहे। हा अत्यंत आग्रही युक्तिवाद प्रदीप संचेती यांनी केला। या आजच्या सुनावणीकडे महाराष्ट्रातल्या नुसतेच मराठा नाही, ओबीसी नाही, तर सगळ्यांचंच बारीक लक्ष आहे। कारण आपल्याला माहिती आहे की 2014ला पृथ्वीराज चव्हाण यांनी तत्कालीन मुख्यमंत्री असताना सत्ता ज्यावेळेस संपत होतं, सरकार संपवता कालावधी, त्यावेळेस त्यांनी 16% मराठ्यांना आणि 5% मुस्लिमांना आरक्षण जाहीर केलं होतं। आणि याचाच फटका हा इतर आरक्षणाची मागणी करणाऱ्यांवर सुद्धा होऊ शकतो। आणि सामाजिक दुही आणि सामाजिक अशांतता आणि अराजकीय समतोल या अत्यंत महत्वाच्या अडचणींना तोंड द्यावं लागेल, हा मुद्दा आज कोर्टात आलाय। आज सरकारने भूमिका स्पष्ट करावी हे कोर्टानं स्पष्ट केलंय। 4 ऑक्टोबरची सुनावणी, 4 ऑक्टोबरला पुढची सुनावणी असेल। धन्यवाद प्रशांत, आपण माहिती दिली त्याबद्दल।